हाय, हॅलो, नमस्कार यूट्यूब फॅमिली. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तर आज मला ना काही भाजी वगैरे खाण्याचा मूड नव्हता आणि काही चवही येत नव्हतं तोंडाला. तर म्हटलं चला अशा प्रकारे कांद्याची चटणी बनवू. ही रेसिपी आमच्या आजीची आहे. माझी आजी तिच्याही तोंडाला चव नसली ना तर ती अशा प्रकारे चटणी बनवायची बघा. तर कच्चा कांदा खलबत्त्यामध्ये टाकलेला आहे मी आणि हे बघा कच्ची कोथिंबीर, हे तिने एकत्र टाकायचं आणि बारीक करून घ्यायचं खलबत्त्याच्या साह्याने. मलाही असं काहीतरी खावं वाटत नव्हतं ना भाजी वगैरे, तर म्हटलं मी आता अशीच बनवते, म्हणून मी पण बनवायला घेतलेली आहे बघा. असं अर्ध कच्चं बारीक होत आलं ना, पूर्ण बारीक करायचं आणि अर्ध कच्चं बारीक होत आलं ना की त्याच्यामध्ये थोडीशी लाल मिरची पावडर टाकायची. ही मिरची पावडर घरी बनवलेली आहे, विकत्रीची नाही आहे. तर तुम्हाला जेवढी लागते तेवढी टाकायची, म्हणजे कोणाला कमी तिखट लागतं जास्त लागतं तर मला केवढी लागतं त्याप्रमाणे मी टाकलेली आहे. मी परत बारीक करत आहे बघा, एकदम बारीक करायचे. ते बघा असं बारीक एकदम असं कलर किती छान आलेला आहे बघा. असं पूर्ण बारीक झाल्यानंतर बाकीचे राहिलेले पण कांदा मी असंच बारीक करून घेतलेला आहे. अशी कलर बघा किती छान आणि खायला खूप टेस्टी लागते. ही अशी एकदम सोपी आहे, गावरान कांदा चटणी म्हणतात त्याला. आणि अजून थोडा राहिला होता कांदा, तर तो पण मी परत असा बारीक करून घेते बघा. दोनदा अर्धा भाग मी कांदा टाकून वाटून घेतलेला आहे. तर मी अशी वाटत होते आणि आमचा अंशू बघा माझ्याकडे असं बघत होता. त्याला वाटत होतं की मम्मी नक्की काय बनवते हे नवीनच आज. तर मी म्हटलं त्याला तू खाऊन बघ, माझ्या आजीने बनवायची अशी चटणी खूप छान लागते. तर तो विचार पडलेला की नक्की काय चाललंय मम्मीचं. हे बघा अशा प्रकारे पूर्ण वाटून झालेला आहे माझा कांदा. कांद्याची चटणी बनलेली आहे आणि आता मी त्याला जेवढं लागतं तेवढं चवीनुसार मीठ टाकत आहे. मीठ मी नंतर टाकते, कारण आधी टाकलं असतं तर मला ते नाही का अंदाज आला नसता किती टाकायचं काय. एकदम पूर्ण बारीक झाल्यावरच टाकते. आणि कच्ची कोथिंबीर टाकायची वरतून. किती छान दिसते बघा कॉम्बिनेशन, ग्रीन रेड. पूर्ण ते एकत्र मिक्स करून घेतलं मी, मीठ कोथिंबीर वगैरे. आणि एक साईडला बघा गॅस चालू करून त्याच्यावरती मी तडका पॅन ठेवले आणि त्याच्यामध्ये टाकत आहे तेल. एक माप तेल टाकलं, 1 ते 1.5 माप टाकायचं आणि पूर्ण गरम तेल होऊ द्यायचं, एकदम कडक तापून द्यायचं. कडक तापलं ना की त्याच्यामध्ये आपल्याला टाकायची आहे मोहरी. मोहरी टाकली की अशी तडतड आवाज आला पाहिजे, अशी तडतडली पाहिजे पूर्ण. अशी तडतडली ना तेव्हाच ते असं टेस्ट छान येते, त्याला मोहरीचा स्वाद छान लागतो, तडका छान बसतो. पूर्ण तडतडल्यानंतरच हे आपल्याला टाकून घ्यायचे आहे त्या चटणीमध्ये. तर हे बघा मी आता हे आपल्या चटणीमध्ये टाकून घेत आहे. मस्त असं खूप छान स्वाद येत होता मोहरीचा आणि त्या चटणीचा. वाव, काय मस्त, आणि वास तर खूप छान येत होता. आणि पूर्ण एकत्र करून घेतली बघा मी, आणि अशी खायला पण खूप छान लागते. तुम्ही भाकरी, चपाती किंवा राईस कशाबरोबरही खाऊ शकता, खूप छान लागते. आणि मी भाकरी बनवलेली होती बाजरीची, तर ह्याच्याबरोबरच खाणार होते मी.
कलर पण सुंदर आलेला आणि खायला तर एक नंबरच लागला. वा, मस्त असा कलर पण आलेला आहे त्याला. आणि म्हटलं चला आता हवी अशी. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि